आयुष्याच्या वाटेवर प्रश्नांचे उलटे फासे पडत जातात. प्रश्न सुटला म्हणता म्हणता अनेक गाठी तयार होऊन बसतात. उत्तरापेक्षा जास्त पण पाऊस मात्र प्रश्नांचाच होतो. काठावर आहे म्हणता म्हणता कधी काय घसरतो हे आपल्यालाच कळत नाही आणि मग असं वाटतं की खरंच जगणं महाग होत चाललंय. नमस्कार, मी ऋतुजा बाळू वाघमारे, इयत्ता 7वी, मोठा गट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातवस्ती. आपणापुढे विषय मांडते, जगणं महाग होत चाललंय. मित्रांनो, कालचं जगणे आणि आजचं जगणे यात फरक काय, यावर आपण अंतःकरणापासून चिंतन केले तरच आपल्याला जगणं महाग होत चाललंय या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. समयाचे सादर व्हावे, दैव ठेविले तैसेच राहावे, या उक्तीप्रमाणे कर्मावर आणि मानवता धर्मावर विश्वास ठेवणारं पूर्वीचं जगणं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी सुसोरे आवळती, असं निसर्गाशी एकरूप जगणं होतं. कोंबडा पहाटेचा बाग देऊन जागवायचा, चिवतायचा चिवचिवाट अंगणभर उडायचा, वासुदेवाचे स्वर कानाला मंत्रमुग्ध करून सुसंस्कारित करायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती, नात्यात संवाद होता, नात्यात प्रेम ओलावा होता. संध्याकाळी दिवा लागण्याची वेळ शुभम कृती व्हायची. मंदिरातील भजन कीर्तनातून माणसं घडायची. कालचं जगणं समृद्ध होतं, माणसं माणुसकीची होती, माणसं इमानी आणि जगणं प्रामाणिक होतं. मित्रांनो, पण जसा काळ बदलत गेला तसं माणूस बदलत गेला. सारं काही बदलत गेलं. धावपळ, गडबड, झटपट, स्पर्धा, श्रीमंत होण्याची ईर्ष्या यात आजचा माणूस अडकत गेला आणि मनाचं स्वास्थ्य आणि शरीराचं आरोग्य हरवून बसला आणि इथूनच खऱ्या अर्थाने जगणे महाग होत चालले. जे हवं असतं ते भेटत नाही आणि जे नको असतं ते कधी सरत नाही. कौतुक करणारे खूप असतात पण प्रोत्साहित करणारं कोणी नसतं. कदाचित म्हणूनच आयुष्य असतं आणि मग असं वाटतं की खरंच जगणं महाग होत चाललंय. जो इतरांना संपवायची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसांना दुसऱ्याची वाट लावत तर स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. त्यामुळे दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतःच चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा कोणाला तरी वाटे लावण्याचं कार्य लाख मोलाचं ठरतं. माणसांचा दर्जा हा जात आणि मिळवतीवर ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरतो. माणसांचे विचार सरळ असले का आयुष्यात येणारे वळण कितीही वेगवेगळे असली तरी काही फरक पडत नाही आणि मग जगणं महाग होत चालले असे वाटत नाही. जीवन एक रंगभूमी आहे. जगाच्या रंगमंचावर सुंदर नाट्य प्रस्तुत करता आलं पाहिजे. उंच भरारी घेऊन पाय मात्र जमिनीवर ठेवले पाहिजे. भरारी जगाने आपल्याला बघावं म्हणून नाही तर आपल्याला जगण्यात बघता यावं म्हणून घ्यावी. आपण सगळेच असंख्य युद्ध लढत आहोत, फक्त फरक पातळीच आहे. ज्याची त्याची पातळी वेगळी आहे. अडचणी सर्वांना आहेत, फक्त फरक हा आहे की काही लढणारे असतात आणि काही रडणारे असतात. दाखवणाऱ्याला वाट माहित नसते, चालणाऱ्याचं ध्येय मात्र हरवून जातं. या ध्येयवेळी दुनियेत आपण मात्र मागे राहून जातो. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, म्हणून स्वतःला बळकट करणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि मग असं वाटतं की खरंच जगणं महाग होत चाललंय. मित्रांनो, एक वेळ अशी येते की जीवनाचा रंग सोडून जातो आणि रंग उडवणारे आपलेच निघतात. ज्याची साथ हवी असते तेच रामून गंमत बघत बसतात. त्यामुळे मित्र असे शोधाचे कधीच साथ सोडणार नाहीत. मार्गदर्शक सावलीसारखं शोधा, कारण सावली कधीच साथ सोडत नाही. आरशासारखे लोक सोबत ठेवा, कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही. वपू काळे खूप छान म्हणतात, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं. मग तासभर दगडातल्या देवासमोर बसून दगडातल्या देवाला समजून घेतात लोक, पण जिवंतपणे एखाद्या माणसाच्या मनातली घालमेल साधा नाही समजून घेत कुणी. आणि मग असं वाटतं की खरंच जगणं महाग होत चाललंय. जगाच्या खोट्या बाजारात बसण्यापेक्षा कधीतरी एकटे बसा. प्रश्न सुटण्यासारखं असेल तर चिंता करण्याचं कारण काय आणि प्रश्न सुटतच नसेल तर काळजी करून उपयोग तरी काय. काही प्रश्न कळत नाहीत आणि काही प्रश्न कळत असून सुटत नाही. म्हणून मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की आयुष्य हे एक 2 घडींचा डाव आहे. नेहमीच आनंद किंवा नेहमीच दुःख असं क्वचितच पाहायला मिळतं. जीवन एक अमूल्य देणगी, ती आनंदाने जगा. प्रसिद्ध गीतकार समीर सामंत खूप छान म्हणतात. प्रसिद्ध गीतकार समीर सामंत त्यांच्या एका गीतातून सांगतात, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आणि खरंच या गीतातील पंक्तीप्रमाणे माणसाने खरंच वागायचं ठरवलं की असं माणसाला कधीच वाटणार नाही की जगणं महाग होत चालले. असं कधीच वाटणार नाही की जगणं महाग होत चालले. धन्यवाद. Let's go.